याचा कोणताही क्षण घालवायचा नाहीये, नाहीतर आपल्याला अंधारात फायनलचा सामना खेळावा लागणार आहे. 4 ओव्हरचे सामने असणार आहेत. त्वरित आपण मैदानाचा ताबा लगेच घ्यायचा आहे, आपलं फील्ड सजवून घ्यायचंय आणि त्याचबरोबर डीएनएस संघाचे सलामीवीर बल्लेबाज आलेले आहेत आता मैदानात. डीएनएस संघाकडून ओपनिंग सलामी जोडी अक्षय आणि अभिजित, दोन्ही सलामी बल्लेबाज आणि त्यांच्या समोर आवाहन असणार आहे ते म्हणजे आमिर वॉरियर्स या संघाचं. कालच्या दिवशी आपण पाहिलं होतं, अतिशय उत्कृष्ट हॅट्रिक घेतली होती आमिर वॉरियर्सच्या संघाने. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. ओव्हर टू यू देवा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे विशाल. विशाल माईक जवळ यायचंय तुम्ही. विशाल, सेमीफायनल 1 चा हा सामना होता आणि विहान 11 या संघाने हा सामना जिंकला आणि या सामन्याचा सामनावीर हा ठरलेला आहे विशाल. विशाल कामगिरी केली आपल्या संघासाठी, नावाप्रमाणेच विशाल ठरलेले आहेत. लवकरात लवकर आपण यायचंय. तुमचा अतिरिक्त 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे. आमिर वॉरियर्स 12th प्लेयर. पहिलाच चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मोठी रिस्क, रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, थोडीशी इथे मिसफील्ड होताना जरूर दिसते, परंतु फक्त 1 रनावरती समाधान मानावं लागेल. अमोल दा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. हे 2 मिनिटं टॉसचा बॉल जरा खाली करा इकडनं सोप्याने. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. एक हाती तुला आणि अँडी जबरदस्त खेळ केलेला आहे. तुम्ही फायनल मध्ये पोहोचलाय, काय बोलताय? पहिल्या मॅच पासून जवळजवळ फक्त टीम एफर्ट चालू आहे. खरं सांगायचं तर मी यातल्या बऱ्याच प्लेयरला ओळखत पण नाही. आमची आमिर वॉरियर्स 12th प्लेयर लवकरात लवकर पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आमिर वॉरियर्स 1 मिनिट थांब जरा. कॉमेंट्री 1 सेकंड थांब. काल डायरेक्ट मॅचला आलोय आम्ही, प्रॅक्टिस नाही काही नाही. पण कालपासून मुलं बोलतात ना की टीम गेम काय आहे, ॲज अ टीम म्हणून खेळो, म्हणूनच आज इथे आहे. म्हणजे तुमचा अनुभव कामी आलाय, तुम्ही सगळ्यांना घेऊन खेळले, बॅलन्स टीमचं चांगलं झालेलं आहे आणि तुम्ही शेवटी फायनलमध्ये गेले. अभिनंदन तुमचं पुन्हा एकदा. अँडी यू ऑल्सो वेल प्लेड. अँडी जबरदस्त, तुझंही अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच विशाल. आणि गौरव मराठे यांच्याकडनं तुला 200 रुपयाचं पारितोषिक होतं. षटकार मारल्यामुळे गौरव यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. सॉरी, स्टंपिंगसाठी ना. गौरव मराठे 200 रुपयाचं पारितोषिक. आकाशात उचलून मारलेला हा चेंडू आणि हा जातोय 1 टप्पा सीमारेषा. आपटलेला बॉल अभि यांना काहीतरी जज झाला नाही आणि ते डॉट डिलिव्हरी. ह्या अगोदर मला असं मॅचचं प्रेशर होतं, मला असं वाटत होतं एका साईडला पटनी किंग आहे, चांगली बॅलन्सिंग टीम आहे आणि त्यांना चॅलेंज त्यांना एक्सेप्ट केलेलं होतं. विहान 11 यांनी चांगला खेळ केलाय दोन्ही संघाने, पण शेवटी जो चांगला खेळेल तोच नक्कीच. यावेळेस मात्र चांगला आला हा बॅटीवरती बॉल, परंतु कनेक्ट नाही करता आला आणि फक्त एका धावेवरती इथे समाधान मानावं लागेल.
पहिली ओव्हर संपलेली आहे. 1 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे 8 रन्स. 8 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ वन ओव्हर. जरी 8 धावा झाल्या असल्या तरी त्यांचा खतरा अजून टळलेला नाही, कारण क्रीज वरती आहे आपला दिघा प्रीमियर लीगचा वंडर बॉय अक्षय सिंग उर्फ छोटू. अशा बऱ्याचशा मॅचेस त्याने एका हाती हाताळलेल्या आहे आणि टीम मध्ये फायनल. हा सामना अतिटजीचा याच्यासाठी आहे की त्याला थांबवलं तर तुम्ही मॅच मध्ये आले. देखिए इनका सिर्फ नाम छोटू है, कारनामे इनके बहुत बड़े बड़े हैं. आज के दिन में लगभग 50 इंडिविजुअल स्कोर इन्होंने क्रॉस कर लिया था. बड़े हिट लगाने के लिए जाने जाते हैं छोटू सिंह उर्फ अक्षय. सही है. भोली सूरत, भोली सूरत, आंखों में मस्ती और बैट में तेज तर्रार बिजली. मैं हमेशा कहता हूँ जो हार्ड हिटर है उससे अच्छा जो शांत रहते हैं, जिनके चेहरे पे मुस्कान रहते हैं, वो हमेशा शांति में क्रांती करके जाते हैं. नक्कीच कुठेतरी शांतीत क्रांती करण्याचा इथे मानस असणार आहे त्यांचा. वळूया तोपर्यंत पुढच्या चेंडूकडे. पुढचं षटक घेऊन येतोय रोहित. रोमी अतिशय चांगली सुरुवात रोमी याची. पहिला चेंडू हा डॉट डिलिव्हरी होता आणि थोडस कन्फ्युजन. काही समजलं नाही आम्हाला. तरी ते एवढे चांगले खेळू शकत होते. डॉट डिलिव्हरी टाकली होती, छोटूनी रन क्रॉस केलेला आहे, ते धावलेले आहे. बघूया अंपायर डिसिजन काय देत आहेत ते. तोपर्यंत डीजे तुमचा साऊंड फील्ड और इसी का फायदा. 1 रन कंप्लीट कर लिया है इस बार. वापस एक बार आ चुके हैं स्ट्राइक पे छोटू सिंह. नाम है छोटू, कारनामे बड़े बड़े. लगता है बदला लिया जाएगा इस बात का. अभी ने जिस तरह से 1 रन निकाल के दिया है, छोटू पे स्ट्राइक देकर वापस उसको स्ट्राइक पे लाया हुआ है, तो मुझे ऐसा लगता है बिड हिट का ऑब्वियसली उनका डिसीजन होगा. देखते हैं क्या करते. लो फुल टॉच और रनआउटचा चान्स नाही. अंपायर का इशारा और आसमान की तरफ ये उंगली. खेळाची सद्भावना ठेवायची आहे, खेळाचा रिस्पेक्ट ठेवायचा आहे, कोणाचे मन दुखावले नाही गेले पाहिजे, खेळाचा आनंद घ्यायचा आहे. चला बॅट्समन लवकरात लवकर क्रीजवर यायचंय. जसं तुम्ही सगळे पाहू शकता अंधार होत चाललेला आहे. सूर्य आता अस्ताला आलेला आहे. अजूनही फायनलचा सामना बाकी आहे आणि त्यानंतर असणार आहे प्राइज डिस्ट्रीब्युशन. पाहूयात ही चमकणारी ट्रॉफी आजच्या या दिवशी कोण घरी घेऊन जात आहे. दरम्यान पुढचा हा चेंडू
घेऊन येतोय रोमी. वाह, काय सुंदर शॉट होता हा. आणि फिल्डर आहे इथे सुशांत, चांगला एफर्ट दिलेला आहे तिथे, चांगला एफर्ट दिला आहे सुशांत यांनी. बॉल वरती गेले. रनअप थोडासा वेगळा वाटतो ना धावताना. नक्कीच थोडीशी इथे प्रेशरची शिट्टी वाजल्यासारखं वाटतंय. थोडासा चेंज केलाय इथे रनअप मध्ये, कारण स्ट्राइक वर आहे अक्षय सिंग, द स्टार बॅटर ऑफ डीएनएस. लेट्स सी द नेक्स्ट बॉल. ही चुकी होती का? षटकार. मी बोललो ना, किती वेळ तुम्ही शांत ठेवू शकता. बॅटीला धार जर लागली छोटीची तर समोरच्याची खेर नाही. जी हाँ बिल्कुल, छोटू के बैट में बिजली जैसी गति है और ये शॉट्स बड़े बड़े लगाते हैं. अगली गेंद रोमी की फेस कर रहे हैं छोटू. इस बार घुटना टेक और तमाशा देख, ये गेंद जाएगी सीधा ताल. बॉल बॉल झालेले आहेत. ओव्हर हो गे. ओव्हर संपलेली आहे. 2 ओव्हर नंतर धाव फलकावर लागलेले आहेत, तर ते म्हणजे 26 रन. 26 रन्स ऑन बोर्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर्स. आमिर वॉरियर्सची काय स्ट्रॅटेजी असणार आहे आता देवा, तुला काय वाटतं कसं थांबवणार आहेत ते छोटूला? छोटू एकदा सुटला की सुटला. छोटू तर आहेच, पण समोरही त्याला स्ट्राइक रोटेट करायला समीर आलेला आहे. हल्लीच त्यांनी पण मला वाटतं 21 काय 22 बोला. बॅट्समन अंपायर थोडी घाई करायची आपण. आपटलेला बॉल तुम्ही समीरला टाकू शकत नाही. गॅप मध्ये गेलेला आहे 4 धावांसाठी. मी जसं म्हटलं होतं छोटू यांची बॅट तडकली आहे, तर समीरही समीर यांच्यासाठी सुवर्ण संधी. 3 बॉल 3 षटकार मारले तर 5,000चा पारितोषिक. पहिला 5,000 रुपयासाठी तयार झालेले समीर सागर वर्मा यांच्याकडून. वर्मा जी, आप अपना बटवा बाहर निकाल के रखिए, क्योंकि अगले 2 गेंदों पे शायद हमें और 2 बिग हिट, 2 सिक्सर देखने मिल सकते हैं. देखेंगे अगली गेंद. नाच के दिखाया, नाच के. जी हाँ, गाना भी लग चुका था. अंपायर का इशारा एक्स्ट्राज में 6 की हैट्रिक लगाइए, 5,000 रुपए घर पे ले जाइए. ये स्कीम है भाई. अंपायर का इशारा आते हुए इस गेंद पर वाइड यानी कि एक्स्ट्रा. चलिए
अगली गेंद देखेंगे, जल्द से जल्द शुरुआत कीजिए अगली गेंद का। अंपायर डिसीजन, फाइनल डिसीजन। 3 बॉल अभी भी शेष है, 37 रन्स ऑन द बोर्ड। रिव्हर्स स्वीपचा ट्राय केलेला, कारण लेग कट टाकतायत छोटू यांनी पहिलंच ओळखून घेतलेलं आहे। लेग कट करतायत, रिव्हर्स मध्ये गॅप मध्ये चांगला शॉट जाईल, पण तेवढे स्मार्ट आहेत बॉलर। फुल टॉस बल्टी शॉट, गेला 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 आणि गेला बाहेर, षटकार। जोपर्यंत छोटू ग्राउंड वरती आहे तोपर्यंत तुम्हाला असे शॉट बघायला मिळणार आहेत। नक्कीच प्रेशर रिलीज शॉट असेल हा त्यांच्या बॅटीतून आलेला, पण नक्कीच इथे प्रेशर थोडस बिल्ड होत आहे आमिर वॉरियर्स या संघाकडे बघून असं वाटतंय। त्यांची थोडीशी इथे बॉडी लाईन चेंज झालेली आहे। 43 धाव संख्या झालेली आहे 43 रन्स। या ओव्हरचा हा शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर। साइड स्क्रीन, साइड स्क्रीन, एक मिनिट माफ करा, 4 बॉल झालेत, 2 बॉल्स टू गो। स्कोर हम लोग बता दे, आपको कैलकुलेट करते हैं आप। एक मिनट का समय दीजिए। बॅटची एज लागलेली, प्रॉपर शॉट लागला नव्हता, कोण जातंय खाली, काय कॅच घेतलेली आहे, जबरदस्त। टू गो, माफ करा, या ओव्हरचा हा शेवटचा चेंडू असणार आहे। धाव फलकावर लागलेले आहेत 44 रन्स आणि यासोबतच छोटू सिंग आउट होत आहेत। नक्कीच त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण अतिशय उत्कृष्ट हिटिंग आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्याकडून। दरम्यान पुढचा बॅट्समन आलेला आहे सागर हिरे। या षटकातला हा शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत मलिक, स्ट्राइकवर आहे सागर। मोठा फटका मारण्याचा इथे प्रयत्न नक्कीच होत होता आणि ओव्हर संपलेले आहे। 3 ओव्हर बाद स्कोर हो चुका है 44 रन्स। चला शेवटची ओव्हर या इनिंगची लवकरात लवकर संपवायची आमिर वॉरियर संघ। चला लवकर। शेवटचं षटक घेऊन आलेले विलास, पूर्ण शृंखलेमध्ये चांगली बॉलिंग केली, ॲक्युरेट केलेली आहे त्यांनी, चांगली लाईन अँड लेंथ करतात, व्हेरिएशन करतात, पण समोरही तेवढेच घातक बॅट्समॅन आहेत। समीर इनफॉर्म बॅट्समॅन। चला लवकर फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो, सेकंड इनिंग बाकी आहे, अजून याच्यानंतरही एक मॅच बाकी आहे। 3 ओव्हर 44 धावा, शेवटचं षटक घेऊन येत आहेत विलास। पैसा दे। या वेळेस मात्र बॅटची कडा लागून हा चेंडू जातोय। 2 रन काढण्याचा इथे प्रयत्न करतायत बॅट्समन, परंतु एकच रनावरती इथे समाधान मानावं लागेल। स्कोर बोर्ड हळूहळू पुढे सरसावतोय। शेवटचे 5 चेंडू, धाव संख्या झालेली आहे 45 रन्स। समीर यांना सुवर्ण संधी चालून आलेली आहे।
3 बॉल 3 षटकार मारले तर त्यांना अरविंद यांच्याकडनं 3,000 आणि सागर यांच्याकडनं 5,000 म्हणजे 8,000चं पारितोषिक लागू होणार आहे 3 षटकारवर. पहिला आलेला आहे सागर यांच्या बॅटीतून. अंधार होत चाललेला आहे. सेकंड इनिंगला ही बॉल दिसला पाहिजे. थोडं त्वरा करा. बॅटची कडा घेऊन गेलेला आहे बाहेर. 4 धावा. लवकर चेंडू पास करायचा आहे. थोडंसं संतुलन हल्ल्यासारखं वाटतंय टीमचं. मॅच मध्ये घुसून खेळत नाहीये. काय चालत असेल डोक्यात समजत नाहीये. बघा अक्षय जेव्हा आला होता बॅटिंगला तेव्हा थोडीशी बॉडी लाईन इथे चेंज झाली होती. आमिर वॉरियर्सची नक्कीच कुठेतरी इथे पेशन्स ठेवायला लागणार आहे. स्वतःला इथे पुन्हा संयम दाखवायला लागणार आहे. पाहूया तोपर्यंत पुढचा हा चेंडू. चूक, सगळ्यात मोठी चूक. शॉर्ट पिच टप्प्याचा हा चेंडू आणि या चेंडू लास्ट 2 बॉल्स टू गो. स्कोर बोर्ड पर लग चुके हैं 61 रन. आखिर की 2 गेंदे इस इनिंग्स की. लास्ट 2 बॉल्स. क्या इस लास्ट 2 बॉल्स में हमें और एक बड़ा हिट देखने मिल सकता है? स्कीम भाई साहब अभी भी लागू है. 3 छक्के जोड़ दीजिए, 8,000 घर ले जाइए. बाईस के रूप में आती हुई ये रन, सिर्फ 1 रन मिलेगा. स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ 62 रन पर. आखिर की ये गेंद इस इनिंग्स की. लास्ट बॉल. इस बार बड़ा हिट लगाने का प्रयास. 2 रन लेना चाह रहे थे जरूर, लेकिन आखिर की गेंद पर इस बार सिर्फ मिलेगा 1 रन. टारगेट है 64 रन. चलिए डीएनएस ग्रुप जल्दी से जल्दी फील्ड में आ जाइए. यस करेक्ट. फेअर प्ले झाला पाहिजे. त्यांनाही चांगला बॉल दिसला पाहिजे. थोडंसं फिल्डिंग लावून घ्यायचे छोटू लवकर. 4 ओवर 24 बॉल 64 रन्स. देखते कैसे सामना करते टीम. ऑडियंस में जो कोई कैच पकड़ेगा बाउंड्री के बाहर, उसको जो प्लेयर का कैच पकड़ेगा उसके साथ सेल्फी निकालने का मौका मिलेगा. अमीर वॉरियर्स प्लीज आपके बैट्समैन जल्दी भेज दीजिए. अमीर वॉरियर्स प्लीज, इससे बेनिफिट आपको ही होगा. बॉल अच्छी तरह से दिखेगा आपको. थोड़ा जल्दी कीजिए. छोटू फील्डिंग लगा लीजिए प्लीज. अभी भी फाइनल का मुकाबला खेलना है. देखते क्या होता है. जी हाँ, 26 जनवरी का ये दिन, और अगर आप सब लोग आसमान में देख पा रहे हैं तो सन सेट हो रहा है और एक केशरी रंग की छटा इस आसमान में उमड़ चुकी है. जी हाँ करेक्ट है. 26 जनवरी हम सबको पता है बड़ा गर्व का दिन है. जिन्होंने हमारे देश के लिए अपने प्राणों की आहुति दी, जो बलिदान दिया है, उसे हम कभी नहीं भूल सकते. ऐसे वीर गतियों को, ऐसे वीर जवानों को हम अपने तहे दिल से हमेशा ही धन्यवाद अभिवादन करते, क्योंकि उनकी आहुति की वजह से आज ये सुवर्ण दिन हम लोग आज देख पा रहे.
चलिए आमिर वॉरियर्स जल्द से जल्द अपने बल्लेबाज भेजिए, थोड़ा जल्दी करेंगे, आपको गेंद दिखने में दिक्कत हो सकती है। 64 रन्स का आप लक्ष्य चेस कर रहे हैं। ओपनिंग बल्लेबाजों की ये जोड़ी मैदान में आती हुई, अली और सचिन की ये जोड़ी। 64 रन्स टू विन इन 24 बॉल्स। और इसी के साथ बॉलिंग मार्क पर पहला ओवर लेके आ रहे हैं। पहला ओवर लेके आ रहे हैं डीएनएस ग्रुप टीम की तरफ से छोटू सिंह यानी अक्षय सिंह। डीएनएस ग्रुप की एक खासियत है, आज 24 बॉल 64 रन और डिफेंड करने में कामयाब होते हैं तो उनको दो चीज़ों की बधाई दी जाएगी। एक तो फाइनलिस्ट बनने की और दूसरे उनके टीम के एक मेंबर है देवादादा, हाथ ऊपर करिए, उनका कल बर्थडे था, उनको बहुत सारी बधाइयाँ। सॉरी, आज ही उनका बर्थडे है, बहुत बहुत बधाई आपको। मतलब दो दो पार्टी होगी आज। पहली गेंद और इस पहली गेंद पे अच्छा प्रहार, वन बाउंस। थैंक यू डीजे। ध्यान तेज रफ्तार बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग, पहले बॉल पे चौका, दूसरी दो गेंदे डॉट। यही है छोटू की खासियत, प्रेशर मैच में हमेशा अपने आप को झोंक देते हैं। छोटू इज अ वन मैन शो, ही नोज हाउ टू प्ले। Definitely he will ball in the right area, correct line and length. Absolutely, it is very important to handle this pressure, and he is doing it very well. Next ball. Again the short delivery, and who is the keeper behind the stump? Mr. Sandesh, mastermind of the game. What a combination of this team. They have the 4 or 5 the big player in their team, the balancing team. They know how to defend. Again the pace variation, just single on, and this is the call for the run out, and here it is, the run out. लेकिन अभी भी फाइनल का मुकाबला बाकी है। थोड़े से अनलकी यहाँ पे सचिन रन आउट हो चुके हैं। Next batsman Sushant, left-handed batsman. अंपायर, इस ओवर में एक वाईड गेंद आई थी, ठीक आहे, 5 धावा झालेल्या आहेत. तेज तर्रार ब्लॉक होल में सुशांत को वापस रन आउट. अंपायर, दिस इज एन आउट. हियर इज विटावा, मिस्टर मोनिया.
These two batsmen are very dangerous. These two are batsmen changing the game. Chotu knows this, the importance of this player. Let's see. Last ball to go. On strike is Monia. हलक्या हाताने फ्लिक केलाय. तिसरा रन आउट नाही. फील्ड सुटलेली आहे. 6 धावा झालेल्या आहे. 1 ओव्हरचं षटक संपल्यानंतर नक्कीच आता मोठे फटके मारायला लागणार. 3 ओव्हर मध्ये 58 धावांचं लक्ष 18 बॉलात. वेळ घ्यायचा नाहीये प्लीज, लवकर डिसिजन घ्यायचंय. 18 बॉल 58 धावा. सेकंड ओव्हर टाकायला येत आहेत. बर्थडे बॉय नाही, थर्ड ओव्हर टाकतील. कोण येत आहे सेकंड ओव्हर? तुषार, गेल्या वर्षी पोलीस मध्ये भरती झालेले तुषार. तुषारही व्हेरिएशन करण्यामध्ये माहीर आहेत. नक्कीच देवा, क्रिकेटचा हा खेळ आहे. इथे अनेक प्रोफेशन मधले खेळाडू असतात. आपल्या देशासाठी सेवा देणारे हे तुषार क्रिकेटच्या मैदानात मात्र कोणत्याही बॅट्समनला सुट्टी देत नसतात. हो, ते तर बरोबरच आहे, पण त्यापेक्षा मोठं असतं की संघासाठी, टीम संघासाठी प्रामाणिकपणा, आणि दुसरा म्हणजे आपल्या कर्णधाराचा, आपल्या कॅप्टनचा, आपल्या प्लेयरवरती असणारा विश्वास. रिव्हर्सचा मारण्याचा प्रयत्न मोन्या यांचा. विश्वास खेळाचा अप अँड डाऊन चालू असतो. खेळ हा चांगला उद्या खराब होत असतो. खराब वेळ आली म्हणून सोडून देता येत नाही. त्याच्यावरती त्याला विश्वास दाखवून जवळ ठेवणं आणि मोठं करणं हे काम टीमचं आणि कर्णधाराचं असतं. या वेळेस मात्र थोडासा इथे मिसहिट झाला हा चेंडू मोन्या यांच्या बॅटमधून. थोडेसे स्वतःशी नाखुश असतील, परंतु तुषार यांची चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच तुम्ही आता म्हणत होतात विश्वास, आपल्या प्लेयरवरती विश्वास असणं फार गरजेचं असतं. सर्व संघ मालक इथे आपल्या खेळाडूंना पकडून ठेवतात, त्यांच्या खराब वेळेत त्यांना सोबत देतात. चला लवकरात लवकर पुढचा चेंडूला सुरुवात करायची आहे. पाहूयात पुढचा चेंडू तुषार यांचा. या वेळेस चेंडूने टप्पा सोडला आणि बाहेरच्या दिशेला गेला हा चेंडू. बॅट्समन पासून बाहेर जाणारा हा चेंडू. व्हेरिएशन. तुम्ही एक लक्ष दिलं, बॉलर एवढा कॉन्फिडंटने बॉल करतोय, पण तुम्ही एक बघा, कीपरही तिकडनं हालत नाही. त्याचा एवढा विश्वास आहे बॉलरचा की हा कीपर काय बॉल सोडणार नाही. नक्कीच, कारण माहितीये कुठले टप्पे येणार आहेत, कुठल्या टप्प्यावरती आपल्याला उभं राहायचंय. पुढचा चेंडू. काय फटकाय, चाबूक आणि चाबूक शॉट. वळूयात स्कोअर बोर्ड कडे. स्कोअर बोर्ड वर लागलेले आहेत 13 रन्स, 13 रन्स ऑन बोर्ड. खूप वाईट वाटतं मलाही. 2 दिवस टीम चांगलं खेळून वरती येतात, खूप मेहनत करतात, खूप प्लॅनिंग करतात, खूप काही एक्झिक्युशन केलेलं असतं, पण ज्या नॉकआउटच्या मॅचेसमध्ये असतात तिथे कोणीतरी एकच वरती जाणार असतं. यामुळे टीम काही खराब नसते, फक्त गेमच असा आहे की एक हारणार आणि एक जिंकणार. पुन्हा ब्लॉक होल मध्ये कार्पेटच्या साहाय्याने गेला. एक धाववरती समाधान मानतायत का? नाही. दुसरी धाव ही घेतलेली आहे. सुशांतच्या बॅटीला चांगले लागलेला आहे बॉल, त्यामुळे ते क्लिअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. नक्कीच, जसं तुम्ही म्हणालात क्रिकेटचा हा खेळ आहे. एक संघ जिंकतो तर एक संघ हरतो, पण सर्वात मोठी गोष्ट ही की नेहमी आणि भविष्यात देखील फक्त आणि फक्त क्रिकेट जिंकत राहील. क्रिकेटवरचं प्रेम हे कोणाचाही कमी होणार नाही. पुढचा चेंडू.
नक्कीच वेळ ही येणार, वेळ ही जाणार. आज जे आहे ते उद्या नसणार. तुम्ही आम्ही असो ना दसो, क्रिकेट राहिलं पाहिजे. अपना देश रहना चाहिए, बस ये प्यार ऐसे ही बरकरार रहना चाहिए. आज रिपब्लिक डे है, प्रजासत्ताक दिन, और इस दिन पर मुझे हमारे पूर्वीय पंत प्रधान मिस्टर अटल बिहारी जी का एक स्टेटमेंट याद आ रहा है. चलिए छोटू जी, छोटू. छोटू छोटू प्लीज थोडा लवकर करा. छोटू, वेळ वाया घालू नका. फायनलचा मुकाबला, त्याच्यासाठी सगळे थांबलेले आहेत फायनलची मॅच बघण्यासाठी. प्लीज तो जी थोड़ा मैं घाई कह करा. तो जी मैं कह रहा था कि पूर्वीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जी का ये स्टेटमेंट था कि ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र रहना चाहिए. आज का ये दिन रिपब्लिक डे, 76th रिपब्लिक डे ऑफ इंडिया. वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे. अंधार वाढतोय मित्रांनो, लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. अजूनही मॅच बनते. मला आठवते ही मॅच एकदा गेली होती DPL ची. तिथे 6 बॉल 6 षटकार मध्ये मारून मॅच मध्ये आणलं होतं. वाईट बॉल दिलेला आहे. आता स्कोर झालेला आहे 16 16 धावा झालेले आहे. वरती उडालेला चेंडू, कोण आहे खाली? संदेश क्या सोडणार नाही. सेफ हँड. मोठे हिट मारणं ही गरजेचंच होतं. चला लवकर करा, लवकर त्वरा करा. कुठेही जाऊ नका. यानंतर होणार आहे फायनलचा सामना. एक टीम आपल्याला मिळाली आहे, दुसरी या सामन्यामधून मिळणार आहे. तो दोन्ही टीम मधून चमचमीत घेऊन जाणार आहे मोठ्या भव्य दिव्य ट्रॉफ्या. डॉट डिलिव्हरी, प्रेशर प्रेशर. नक्कीच प्रेशर इथे बिल्ड होतंय कुठेतरी बॅट्समन वरती. पाहूयात पुढचा चेंडू. आणि या प्रेशरच हे उत्तर, हा रिझल्ट दिसतोय आपल्याला. बॅट तर फुल स्विंग होतीये, परंतु बॅट आणि बॉलचा इथे कॉन्टॅक्ट होत नाहीये. प्रेशर बिल्ड होत आहे आमिर वॉरियर्सच्या या बॅट्समन कडे. पाहूयात काय स्ट्रॅटेजी असणार आहे. पुढे आलेला आहे स्ट्राइक वर लेफ्ट हँडेड बॅट्समन सुशांत. चला भीम भीम बॉलिंग करतायत. बाहेर टाकलेला वाईड बॉल. भीमलाही माहितीये पट्ट्यात आला तर सुशांत सोडणार नाही, बाहेरचा रस्ता दाखवणार. स्कोर बोर्ड झालेला आहे 18 धावा. अजूनही बिग हिट यायचे. डॉट डिलिव्हरी, चांगलं व्हेरिएशन केलं. बॉल खाली बसला. सुशांत यांना काही जज झालेला नाही बॉल. जबरदस्त फटका. 6 धावा, षटकार. मी पहिलंच म्हटलं होतं पट्ट्यात आला तर षटकार. चोवीस धावा. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, लेग साइडला षटकार, गगनचुंबी.
धाव फलकावर लागलेले आहेत 30 धावा, 30 रन्स. चला अक्षय, 6 बॉल 34 धावांची गरज. 6 बॉल 6 षटकार. 6 बॉल 34 धावांची गरज. बॉलिंग वरती आलेले आहे मिस्टर बर्थडे बॉय देवीदास दादा देवा. इझी कॅच. आणि हा रेंज मधला चेंडू, आर्क मधला चेंडू जातोय. हा अंपायरचा इशारा बघण्याचा, अंपायरचा काय इशारा येतोय? षटकार येतो. ओहो, मिस. चान्स मिस झालाय. इथे आपल्याला फक्त आता फॉर्मॅलिटी राहिलेली आहे. 3 बॉलात 28 धावा आणि इथे आपल्याला दुसरी फायनलिस्ट टीम मिळते. जबरदस्त फटका बाहेर जातोय का? 4 धावासाठी 2 चेंडू 24 धावा. मिनिट, सॉरी, चौका गेलेला नाही. एकच धाव. लवकर थोडं घाई करा मित्रांनो, फायनल खेळायची आपल्याला. डॉट डिलिव्हरी, चांगली डिलिव्हरी केली. बॉल खाली बसलाय. विहान 11चे कर्णधार, विहान 11चा कर्णधार लवकरात लवकर आपण व्यासपीठाजवळ यायचंय. तुमच्यासाठी हा शेवटचा कॉल असणार आहे. विहान 11चा संघ. Now here we go. The finalist, second finalist team, DNS Group. Vihan 11 versus DNS Group.